जास्तीत जास्त बीजेपी असं माझा अंदाज तर वाटतो. नाही नाही, फायनल असू दे नसू दे, आम्ही काँग्रेसला मतदान करणार. खासदार संजय काका पाटील हे 100% निवडून येणार आहेत. होय आहेच की, काँग्रेस पक्ष आम्ही कधी सोडतच नाही. हो 100% संजय काका. होय तिसरं हॅट्रिक होणार की 100% होणार हॅट्रिक, विषय नाही त्यात. मागच्या ठिकाणी निवडून येणार. आता मग ते आपल्या शेतकऱ्यासाठी तर काँग्रेस बरा आहे. संजय काकांना चंद्रकांत पाटील जर राहिले तर संजय काका निवडून आणि ती चंद्रहार पाटील तर काय आम्ही अजून त्यासनी ओळखत नाही. समजा जर चंद्रकांत पाटलांचं झालं तर चंद्रकांत पाटील त्याला काय आघाडी धर्म पाहायला लागतो ना. आणि विशाल पाटील अपक्ष राहायचं म्हटलं तर नाही 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 चालत नाही. आमचा आता आम्ही युट्यूब सगळं बघतोय दररोज. बरोबर फोटो आमचे येतात. बरोबर. आम्ही काय काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस विशाल पाटील पाहिजे आम्हाला. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून भाजपचीच माणसं आहे. संजय काकांनाच आम्ही सपोर्ट करणार. हो संजय काका. निवडणूक लागल्यात बरोबर आहे, पण शेतकऱ्याचे फार हाल. म्हणून आता गिराईक नव्हतं, मग त्यानं माल तोडलाय म्हणून आज भिरोडचा बाजार करायला पहिल्यांदा आलोय. घेणं कोण घेणं म्हणताना मी म्हटलं 20 रुपयाने किलो घ्या. बरोबर आहे की नाही? 20 रुपयाने किलो घ्या म्हटलं तर कोण घेणार, म्हणून बसून पाहुणा आहे माझा. संजय काका पाहुणा आहे आणि माझे सगळे पाहुणे आहेत. आर पाटील पण माझे पाहुणे आहेत. सुरेशचा मी मेहना आहे. आम्हाला बीजेपी सरकार पाहिजे, यात काय तीळ मात्र शंका नाही. पण शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करावं त्यांनी, एवढीच आमची इच्छा आहे. भाजप सुद्धा चांगला आहे, पण शेतकऱ्यासाठी काही चांगलं नाही. आम्ही राजकारणी नाही. नुसती आश्वासन चालले ती, आता सोडणार आहे मग सोडणार आहे. शेतकरी पाक हैराण झालेला आहे. खासदार विशाल पाटील असं आपलं हे चंद्रहार दादा पाटील. चंद्रकांत पाटलाचं आमचा संबंध जवळ आलेला नाही, त्यांचा परिचय नाही. मग आम्ही कसं ओळखणार? चंद्रकांत पाटील पैलवान आहे, नावाजलेला गडी आहे, पण आमच्या समाजात उतरलेला आहे का? मग समाजापर्यंत पोहोचलेलं नाहीत. आता खासदार काय आता आमचे बाळासाहेब आहेतच तर नाही. कारण औषधाचं पाण्याचं सगळं खर्च म्हणलं तर काहीच मिळत नाही शेतकऱ्याला. जे मागलं आहे तेच पुढे ते करणार आहे सरकार, कोण जरी आला तरी जर मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची. अहो काय खासदारानं हे झालं तर कोण तर आलं तर शेतकऱ्याला कोण वाली आहे का? खासदार कोण पण द्या, सरकार कोण पण द्या, पण शेतकऱ्या भावाला मालाला भाव मिळाला पाहिजे. सरकार कुठले सरकार आलं तर काय आमचं घर चालवत नाही. फक्त शेतकरी पिकवतोय, शेतकऱ्याला पिकवलेला मालाला भाव शेतकरी ठरवला पाहिजे. नाही तर काय खपलेलं नाही अजून. नाही काय कर्जमाफ केले का काय केले? कुठे जर 10 रुपयाला कोणी विचार झाले? शेतकऱ्याच्या ह्याला मालाला कुठलाच दर नाही. गिराईक कमी आहे, पूर्ण गिराईक कमी आहे. नाही शेतकऱ्याला काही पुरवठत नाही. माझं मत आहे चंद्रहार पाटील जरा. शेतकऱ्याच आहे तीच की अडचण, बाकीच काय आहे? शेतकऱ्या मालाला दर नाही. औषधाचा भरमसाठ दर आहे तेच, पण शेतकऱ्याने अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे, असं एक सवाल मी त्यासनी करतो. नमस्कार, लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून आज आपण सांगली जिल्ह्यातील भिलवडी या गावामध्ये आलोय आणि अजून लोकसभेची उमेदवारीची रणधुमाळी सुरूच आहे. विशाल पाटलांची उमेदवारी नेमकं काय होतं हे आज समजेलच, पण तरीही चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील या दोघांच्या उमेदवारीमध्ये प्रकाश शेंडगे यांनी माझी उमेदवारी असल्याचं आजच जाहीर सांगितलंय. त्यामुळं भिलवडीकरांचा कल नेमका कुणाकडे आहे हे आपण पाहून घेऊयात. मामा, लोकसभेच्या निवडणुका लागलेत म्हटलं आता याला. आता हे तुम्ही बाजारात माल आणता, व्यापारी आहात तुम्ही, तर काय वाटतंय तुम्हाला कोण खासदार व्हावा? खासदार आता शेवटी सर्व लोकसंख्येच्या हितोवर असणार आहे. जास्तीत जास्त बीजेपी असं माझा अंदाज तर वाटतोय. आपण जाणून घेऊयात. मामा काय सांगाल, लोकसभा निवडणुका लागलीत, काय वाटतंय? काँग्रेस पक्ष. काँग्रेस म्हणजे विशाल पाटलांची उमेदवारी अजूनही फायनल नाही, पण तरी तुम्हाला काय नाही फायनल असू दे नसू दे, आम्ही काँग्रेसला मतदान करणार. काँग्रेसलाच? विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांच्या पाठीची? होय आहेच की, काँग्रेस पक्ष आम्ही कधी सोडतच नाही. तरी काँग्रेसच का असावं असं वाटतं? आता आम्हाला काँग्रेस बरं सगळं स्वस्त होतं, आता सगळी महागाई झाली. महागाई झाली. होय, काही येणार झाले. 500 रुपये नोट घेऊन बाजारात आले की माळावर सुद्धा येत नाही.
बघूयात आपण तुम्ही काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागलेत. खासदारकीची निवडणूक जी लागलेली आहे, खासदार संजय काका पाटील हे 100% निवडून येणार आहेत. काय प्रतीक पाटलांचं काय जनसंपर्क नाही, प्रतीक पाटील कधी फिरकत नाही तिथं मतदारसंघात. नुसतं ज्या वेळेला कोणाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला वर्षात 2 वर्षात नाही येतात. आणि ती चंद्रहार पाटील तर काय आम्ही अजून त्यासनी ओळखत नाही. काय पहिलवान की आहे माहिती आहे आम्हाला, कुस्तीचा शौक आहे, सगळं माहिती आहे, पण त्यांचा काही संबंध येत नाही या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये. त्यांचा काही संबंध नाहीये आणि ते कधी इकडे फिरकलेले पण नाहीयेत. फक्त ते काय त्यांच्या भाळवणी गाव आणि खानापूर तालुक्यापुरतच ते आहेत मत, बाकीच काय नाही. आणि विशाल पाटील सांगली सोडून कुठेही जात नाही. प्रतीक पाटलांनी तर काय बोलायचंच काम नाही. प्रतीक पाटील काय घर बसलेलेच आहेत नुसते, दुसरे बाकीच काय नाही. संजय काकांचा जनसंपर्क जो दांडगा आहे पूर्णपणे, काय प्रत्येक गावात जाणे, काय कामं असतील ते करणे. आता भिलवडी स्टेशनचा पूल बांधलेला आहे. औदुंबर मध्ये दत्त देवस्थानचं पार्किंगला 2.5 कोटी रुपये मंजूर करून घेतले, टेरिस पार्किंग केले आहे. आणि परत दुसरी गोष्ट झुलता पूल केलेला आहे. मंदिरासाठी फरशी वगैरे बसवून घेतलेली आहे तिने. भक्त निवास आता नवीन आम्ही मंजूर केलेला आहे भक्त निवासला, त्यासाठी आणि 2 कोटी रुपये त्यांनी देणगी दिलेली. हो 100% संजय काका. मामा, आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजे खासदारकीच्या निवडणुका लागलेत, तरी आपण एक सजग नागरिक शेतकरी म्हणून काय वाटते, काय आपल्या ह्या सांगली जिल्ह्यामध्ये आमचं संजय काका मतदेखील निवडून येणार 100%. आणि वातावरण चांगलं आहे त्यांचं, तिथं कामं केल्यात भरपूर त्यांनी. संजय काका या अगोदर सलग 2 वेळा खासदार झालेत, तरी होय तिसऱ्या हॅट्रिक होणार की 100% होणार हॅट्रिक, विषय नाही त्यात. मागच्या ठिकाणी निवडून येणार, काय अडचण नाही. मग काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागलेत, आपल्याला मतदान तर करायचं, काय वाटतं यावेळी, म्हणजे काय परिस्थिती? जो आपल्या कामात येईल तो पक्ष आपला. कामाचं तर 100% प्रत्येकाचं मत आहे, तरी आपल्याला काय वाटतंय आता यामध्ये भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील, शिवसेनेकडून चंद्रहार पाटील, विशाल पाटील स्पर्धेत आहेत. कोण असं वाटतं? आता मग ते आपल्या शेतकऱ्यासाठी तर काँग्रेस बरं आहे. शेतकऱ्याला काँग्रेस 1 नंबर. काँग्रेस. काय वाटतंय खासदारकीच्या निवडणुका लागलेत, मतदान 7 तारखेला आहे, काय वाटतंय म्हणजे कोण असावं खासदार आपलं? आम्हाला विशाल पाटील. विशाल पाटील. आणि संजय काकांना चंद्रकांत पाटील जर राहिले तर संजय काका निवडून किती? 100%. काय वाटतंय खासदारकीच्या निवडणुका लागलेत, खासदार म्हणून आपल्याला कोणाला निवडून यावं असं वाटतंय? संजय काका, संजय काकाच का? कारण चांगला खासदार आहे ना तो, चांगला खासदार आहे म्हणून. विकास काम वगैरे केली. मग काय सांगाल खासदार म्हणून काय वाटतंय या वेळेला कोण असावं? आमच्या हिशोबानं मोदीकडे बघून काका. यांनी केंद्रात नरेंद्र मोदी आहेत म्हणून खाली काका असावेत असं वाटतंय, तर तुम्हाला काय वाटतं कोण असावं खासदार म्हणून? आमचा आम्ही युट्यूब सगळं बघतोय दररोज, बरोबर फोटो आमचे येतात. बरोबर. आम्ही काय काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस विशाल पाटील पाहिजे आम्हाला. विशाल पाटलांच्या उमेदवारीचं अजून तरी आज फायनल होईल. काय वाटतंय तुम्हाला, मिळेल? तिकीट मिळेल आणि चंद्रहार पाटील ही महाविकास आघाडीतून उभा आहेत. मग या दोघांची मतं विभागली जातील असं वाटत नाही का? नाही, एक तिकीट फायनल होणार. शिवसेनेचं तिकीट फायनल केलंय. नाही, कोणाला तर एकालाच फायनल होणार ना. समजा जर चंद्रहार पाटलांचं झालं तर चंद्रहार पाटील, त्याला काय आघाडी धर्म पाळायला लागतो ना. आणि विशाल पाटील अपक्ष राहायचं म्हटलं तर नाही चालत नाही. लोकसभा निवडणुका लागलेत, काय वाटतंय म्हणजे कोण खासदार असावं असं आपल्याला वाटतं? आजपर्यंत आमच्या भागातली तर कामं संजय काकांनी केल्यात. खटाव ब्रह्मनाळ वसगडे म्हणा, त्यामुळे आम्ही पहिल्यापासून भाजपचीच माणसं आहे. संजय काकांनाच आम्ही सपोर्ट करणार. हो संजय काका. आपण भिलवडीच्या या बाजारात आलोय, काही शेतकरी इथं बसलेत, स्वतःचा म्हणजे शेतीमाल विक्रीला आलेत. मग काय सांगाल, काय अडचणी आहेत तुमच्या आणि यावेळी खासदारकीच्या निवडणुका लागलेत, काय वाटतं? निवडणूक लागल्यात बरोबर आहे, पण शेतकऱ्याचे फार हाल. काय काय अडचणी आहेत म्हणजे त्यात? अडचण म्हणजे काय, निसर्गाने काय साथ नाहीच. आता माल माझा स्वतः घरचा आहे, 10 रुपयाने किलो कोणी विचारणार, रोडल का तोडायचं हे? मग काय करणार सांगा. म्हणून मी ढवळीचा लक्ष्मण पाटील म्हणून आहे. माझी बागायतदार आहे, 10-12 एकर रान आहे, बागायत आहे.
त्या 4 गुंठ वांग केले बर. ते फार मोठं उत्पन्न आहे माझं. 2 लाख रुपये होतं. बर. पण मला गिराईक नाही म्हणून आता गिराईक नव्हतं मग त्यानं माल तोडलाय म्हणून आज भिलोडचा बाजार करायला पहिल्यांदा आलोय. घेणं कोण घेणं म्हणताना मी म्हटलं 20 रुपयाने किलो घ्या. बरोबर आहे की नाही? 20 रुपयाने किलो घ्या म्हटलं तर कोण घेणार म्हणून बसून ये. तरी पण या सगळ्या याच्यामध्ये आपला खासदार कोण असावा असं वाटतं तुम्हाला? मला वाटते व्हायचं बदल झाला पाहिजे. शेतकऱ्याची फार अडचण फार अडचण का सगळी सवलत दिली. गॅस मागला सगळं मागलं खतं मागली बरोबर आहे ना. पेट्रोल मागलं. जीवन शेतकऱ्याचं कशा जीवावर आहे? त्याच्या जीवावर आहे का नाही? मग ते जर आपल्याला व्यवस्थित नसेल तर काय अडचण आहे सांगा. सुखी आहे का शेतकरी? तरी संजय काका पाटील भाजपकडून आणि चंद्रराव पाटील शिवसेनेकडून आहेत. बरोबर आहे. तरी पण मला सुद्धा माझे मी पाहुणा आहे माझा. संजय काका पाहुणा आहे आणि माझे सगळे पाहुणे आहेत. RR पाटील पण माझे पाहुणे. सुरेशचा मी मेहना आहे. ढवळी सासरवाडी सुरेश हा RR पाटलाचा. पण मला हे असं परिस्थिती आहे. पोरं शेती करतात. नोकरी कोण नाही. बागायत भरपूर आहे. पण हे केलंय चुकून केलंय. आपल्याला नाद आहे म्हणून केलं. म्हणून त्याच्या जेव्हा काय आलोय मग कुठलं सरकार येईल. भाजप सुद्धा चांगला आहे पण शेतकऱ्यासाठी काही चांगलं नाही. काय तुम्ही काय सांगाल? काय सांगाल तुम्ही? आम्हाला बीजेपी सरकार पाहिजे यात काय तीळ मात्र शंका नाही. पण शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करावं त्यांनी एवढीच आमची इच्छा आहे. आम्हाला तळमळ आम्हाला का तर आमची परिस्थिती काय आहे ही जाणून घेतली पाहिजे त्यांनी की परिस्थितीने कुठला माणूस पुढे जातो म्हणजे काय करायला लागतं त्याला ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला हमी भावाला अजिबात नाही. कांदा 12,000 रुपयावर आलाय. कांदा न सगळंच माल कमी आलंय. कशासाठी? औषधाचा भरमसाठ दर आहे तेच. पण शेतकऱ्याने अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे असं एक सवाल मी त्याचनी करतो. जरा तुम्ही ही गोष्ट तुम्ही सगळ्यांच्या पुढे मांडावी ही एवढीच विनंती करतो. माझं 2 शब्द थांबितो. बघतोय आज भिलवडी पोलीस स्टेशनच्या समोरच्या या बाजाराच्या परिसरामध्ये हे शेतकरी दादा आपला द्राक्ष माल घेऊन आलेत. मामा आपला स्वतःच आहे. स्वतः पिकवलेला आहे. मग या वेळेला काय वाटतं दर वगैरे तुम्हाला मिळाला का? दर शेवटी वाढले. पाणी कमी पडायला लागलं म्हणताना माणूस आता कसं पण द्यायला लागले. 100-200 पाणी त्या भागात कमी आहे. कॅनलला पाणी सुटलेलं नाही. नुसते आश्वासन चालले ती आता सोडणार आहे मग सोडणार आहे. शेतकरी पाक हैराण झालेला आहे. मग या सगळ्या या धकाधकीत या प्रश्नात तुम्हाला काय वाटतं? एवढ्या खासदारकीच्या निवडणुका लागलीत कोण असावं खासदार? खासदार विशाल पाटील असावं. विशाल पाटलांचं तिकिटाचं अजून फायनल नाही तरी पण तुम्हाला काय वाटतं तिकीट मिळेल? तो गट शाबूत राहिला पाहिजे. राहायला पाहिजे का तिने कामं केलेत पहिली. दादा घराण्यांनी कामं केलेत पहिली ती विसरून चालणार नाही. चंद्रराव पाटील पण मैदानात आहेत. चंद्रकांत पाटलाचं आणि आमचा संबंध जवळ आलेला नाही. त्यांचा परिचय नाही. मग आम्ही कसं ओळखणार? चंद्रकांत पाटील पैलवान आहे नावाजलेला गडी आहे पण आमच्या समाजात उतरलेला आहे का? मग समाजापर्यंत पोहोचलेलं नाहीत. त्यामुळे आम्ही आश्वासन कसं देणार? बघूया या अशा अनेक संमिश्र प्रतिक्रिया आज भिलवडीच्या बाजारात आपल्याला बघायला मिळतात. काय युवा तरुण शेतकरी आहेत तिथं. काय स्वतःचा माल आहे. व्यापाऱ्यांची प्रचंड अडचणी आहेत. या अशा या धकाधकीत खासदारकीच्या निवडणुका लागलेत. काय वाटतं कोण असावं खासदार? खासदार काय आता कोण आता येईल ते काकांचं आमचं मत आहे बा संजय काका. बघूयात काय वाटतंय तुम्हाला म्हणजे काय कोण खासदार म्हणून असावं? आम्हाला काय नाही आमचं अजून हे बसत नाही. आपलं हे चंद्रदादा पाटील पनवार चंद्रदादा. खासदारकीच्या निवडणुका लागली काय वाटतंय कोण असावा खासदार यावेळी? हा अनुभवी माणसं आहे तुम्ही उलट तुमच्याकडून आलेलं मत. आम्ही राजकारणी नाही. राजकारण नसू दे राजकारण नाही पण मतदान करावं लागणार. काय माहित नाही. आता खासदारकीच्या निवडणुका लागलीत काय वाटतंय म्हणजे कोण असावं खासदार तुम्हाला? आता खासदार काय आता आमचे बाळासाहेब आहेतच. विश्वजित कदम. काँग्रेसकडून विशाल पाटलांचं तिकीट
अजून फायनल नाहीये. चंद्रहार पाटील शिवसेनेकडून मैदानात उतरलेत आणि भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील. मग यामध्ये तुम्हाला काय वाटतं? आम्ही काँग्रेसचं राहणार, काँग्रेसच्या ह्याच्यावर राहणार. काँग्रेस. काही शेतकरी आज स्वतःचा माल, आपला मामा स्वतःचा माल आहे, स्वतः पिकवून आणलेला आहे. मग काय वाटतं याला, म्हणजे दर आहे का मालाला का काय? तुम्ही दर नाही. अशा याच्या धकाधकीमध्ये खासदारकीच्या निवडणुका लागलीत, तुमच्या अडचणी आहेत की शेतीमालाला दर नाही, मग काय वाटतं कोण खासदार असावं यावेळी? पुन्हा सरकार आता काय सांगायचं आम्ही तर आता कोण नावाचं घ्यायचं, नाव कोणाचं घेता येत नाही तसं. नाव कोणाचं घेता येत नाही तसं. मग काय सांगाल तुम्ही? शेतीमाल एवढ्या कष्टानं तुम्ही स्वतः पिकवता, बाजारात आणता, मग याला दर आहे का नाही? घर नाही निघत नाही. कारण औषधाचं पाण्यात सगळं खर्च म्हटलं तर काहीच मिळत नाही शेतकऱ्याला. नाही, काहीच मिळत नाही. अशा या सगळ्या अडचणीमध्ये आपल्याला एक असं वाटतं की बाबा यावेळी कुणाची चूक आहे, सरकारची आहे का काय? मग कोण सरकार असावं असं वाटतं? काय सरकार कुठलं जरी आलं तरी ते शेवटाला ते आहे तेच करणार. हा, जे मागलं आहे तेच पुढे ते करणार आहे सरकार, कोण जरी आला तरी. तुमचं काय भावाला माल म्हणजे दर मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची. आपण बघतोय शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या आहेत, शेतीमालाला भाव नाही. आणि अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा स्वतः कष्टानं पिकवलेल्या मालाला दर तरी मिळाला पाहिजे. यासाठी काही जणांचं मत येतं की शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देणारं सरकार असावं. आज इथं काही तरुण शेतकरी आहेत, मग काय सांगाल तुम्ही? काय वाटतंय? अहो काय खासदार हे झालं तर कोण तर आलं तर शेतकऱ्याला कोण वाली आहे का? खासदार कोण पण द्या, सरकार कोण पण द्या, पण शेतकऱ्या भावाला मालाला भाव मिळाला पाहिजे. कारण की आता हे 10 रुपयाला 2 आहे, त्या जवळजवळ 1 किलो माल भरतोय. मग एवढंच आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्या भावाला, शेतकरी पिकवतोय, शेतकऱ्या भावाला दर मिळाला पाहिजे. सरकार कुठले? सरकार आलं तर काय आमचं घर चालवत नाही, सरकारची घर भरणार आहे. शेतकऱ्याला वाले कोण आहे का? फक्त शेतकरी पिकवतोय, शेतकऱ्याला पिकवलेला माला भाव शेतकरी ठरवला पाहिजे. अडचणी अनेक आहेत तिथं, शेतकरी, व्यापारी, या समस्या आहेत. मावशी, तुमचा स्वतःचा माल आहे का? पिकवून आणलाय? काय विकल्यानंतर याला काय दर मिळतो असं वाटतंय का? नाही दर काय खपलेलं नाही अजून. नाही. आता हे सरकारनं काय करावं तुमच्यासाठी असं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय. आता या खासदारकीला तुम्हाला माहिती आहे का कोण निवडून, कोण यावं निवडून, कोणा सरकार यावं? एवढं काय माहित नाही मला. नाही. अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना उमेदवार सुद्धा म्हणजे कोण उभा आहेत किंवा काय या राजकारणाविषयी काहीच माहिती नाही. काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं येते की आम्ही जो पिकवलेला जे शेतीमाल आहे त्याला दर मिळावा. मग काय वाटतंय तुम्हाला? काय सांगाल तुम्ही? खासदारकीच्या निवडणुकीला कोण यावं? काय अडचणी तुमच्या? काय कोण आज काय सारखं आम्हाला काम करायला लागणार आहे. होय. आणि काय सरकारनं काय केलं? कुठल्या सरकारचं कुठल्या काय कर्जमाफ केले का काय केले? हा पिकवलेला याला दर तर आहे का? कुठे जर 10 रुपयाला कोण विचारण झालं? कसं परवडायचं? मग काय करायचं? ठेवून राहणार, ठेवून काय कुजवायचं? शेवटी कोणतरी राहण्यातला मला पगारात घातलाच पाहिजे कोणाचं. असं कसं असेल तसं जायचं. मग काय करायचं? प्रचंड अडचणी आपण या बाजारपेठेत बिलवडीच्या पाहतोय की कुठलाही शेतकरी जास्त समाधानी दिसत नाही. त्याने पिकवलेल्या शेतीमालाला दर नाही असं त्यांचं मत येतंय की बाबा पिकवलेला मालाला दर तर मिळावा असं वाटतंय. बघूयात का हो मावशी, हे आणलं एवढं पिकवत म्हटल्यानंतर काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे ना. शेतकरी कधी सांगायचं का आपण फक्त असंच हे करत बसणार पिकवत? काय वाटतंय मला, दर तर आहे का याला? दर नाही. कुठला दर? दर नाही. नाही दर. शेतकऱ्याच्या ह्याला मालाला कुठलाच दर नाही. मामा काय वाटतंय, शेतकऱ्याला तुमच्या मालाला दर आहे का? कशालाच नाही दर, कशालाच नाही. याबद्दल आता याच्यात सरकार काय वाटतंय, निवडणूक आलेत म्हटल्यावर आता कोण यावं? आता कोण यायचं आणि काय कोण काय सांगायचं अवघड आहे सांगायचं. काय मी एक सांगू शकतोय पण बाकीचे कोण सांगू शकणार आहेत का? कोणाचं मत काय, कोणाचं मत काय? आता काय आता बोलणं नाही, काय बोलायचं? आता काय नाव तर कोणाचं घ्यायचं आणि काय?
शेतकरी बोलायलाही तयार नाही आहेत की शेतीमालाला दर नाही, स्वतः माल पिकवलाय, काय व्यापाऱ्यांच्या अडचणी आहेत. व्यापारी म्हणून काय वाटतं तुमच्या अडचणी काय गिरायक कमी आहे, पूर्ण गिरायक कमी आहे. मार्केटला घ्यायला टाईट आहे, विकायला अजिबात काय नाही. या अशा परिस्थितीत सरकारनं काय मदत करावी असं वाटतं? काय सरकार कुणाला म्हणून करणार? मग आता यावेळच्या निवडणुकीत काय वाटतं कोण निवडून यावं? मोदी निवडून यावं, दुसरं कोण? व्यापाऱ्याच्या अडचणीमध्ये आपण आज बेलवडीच्या बाजारात आलोय. मामा आले स्वतःच्या कोथमीर आहे ना, काय याला दर तर आहे का काय आणले? नाही शेतकऱ्याला काही परवडत नाही. आता हे पर्याय नाही कशी खरोखर शेतकऱ्याला परवडत नाही. मी व्यापारी आहे तरी शेतकऱ्याला परवडत नाही शेतकऱ्याला. आम्ही 6 रुपये घेतल्या, 6 खर्च निघत नाही, बायकांचा खर्च निघत नाही. त्यातलं काय आपल्याला माहिती नाही. बघतोय. काय सांगाल मामा, काय वाटतं दर आहे का याला? दर कशाच आहे दर याला? नाही 40 देते. 40 परवडत नाही. परवडत नाहीच. खातून ही कारण वाटतंय का बघा. मग काय वाटतं आता सरकार कोणाचं यावं? काय निवडणुका लागल्यात म्हटलं, काय कोण निवडून यावं वाटतं आपल्याला ह्या अडचणी सोडवायला? कोण तिची ताकद असेल ती येणार हो. असंच की आज आपण बिलवडी या बाजारामध्ये आलोय. आज बाजारचा दिवस इथला. काय वाटतं लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, काय कोण व्हावं खासदार? आता खासदार आता कोण? खासदार म्हणून खासदारकीच्या ह्याच्यामध्ये संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील ही 3 नाव आहेत काँग्रेसची. माझं मत आहे चंद्रहार पाटील. जरा आपण भिलवडी बाजारात आलोय. मग काय सांगाल, काय वाटतंय खासदारकीच्या निवडणुका लागलेत म्हटलं, काय बोला बोल की मतदान करायला लागणार तरी काय वाटतं संजय काका पाटील भाजप? आता काय तसं काय सांगतोय ह्याच्या जेव्हा राहणार माणूस काय आता सरळ आहे. थोडं काय सांगू? अहो या चॅनेल सरळ सांग की काय सांगू? मी आता मी काय सांगणार आहे? मला नाही मला नाही याला हे बोलते, मी नाही बोलत, त्याला सांगायला हवं. तरी सांगा की तुम्ही काय खासदारकीला काय कोणाचं मतदान केलं पाहिजे? बर चंद्रहार पाटील आहेत, विशाल पाटील आहेत आणि संजय काका पाटील. विशाल पाटील. विशाल पाटील. हा तुम्हाला? विशाल पाटीलच आहे. विशाल पाटील. आज या बाजारामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळते. काय वाटतंय खासदार म्हणून? आम्हाला काय खासदारकीच्या निवडणुका लागलीत, आता काय तर सगळं आहे चालू आहेच तरी काय वाटतं? तसं आता काय वाटण्यासारखं काय आहे? वाटण्यासारखं काँग्रेस आहे, भाजप आहे, सगळे आहे ते वेगवेगळ्या ह्याच्यातच जायला लागले. मग काय त्याला हे आहे? काय राहिले का सांगा मला. हा एक नीतिमत्ता किंवा एक मतदानाची जी किंमत काय राहिली आहे का? हा त्याने इकडे उठायचं, त्याने स्वार्थासाठी तिकडे जायचं, तिकडे मंत्रीपद मिळाले तिकडे यायचं. काय राजकारणाला काय हे राहिले का सांगा? कार्यकर्त्यांवर तरी किती विश्वास ठेवायचा मतदारांनी? असं नाही का? एक मताची किंमत काहीतरी पाहिजे होती. पक्ष बदलायचा, तिकडे जायचं, तिकडे मिळालं की इकडे यायचं, त्याच पक्षातनं उलट सुलट तुम्ही करायचं. काय त्याला मतदान करायचं म्हणून करायचं, दुसरं काय? आता तसं काय सांगता येणार नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आता या चोरीशी चालू आहे. हो चोरी चालू आहे, आता सगळीकडे चोरी चालू आहे. त्यामुळे काय अंदाज सांगता? अंदाज तसा आता काहीच लागणार नाही. नाही बघूया आपण. काय वाटतंय खासदारकीला काय कोण येईल निवडून? काय म्हणजे शेतकऱ्यांचे तुमच्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या काय? पण आपल्याला त्यातली काय माहिती नाही आपल्याला त्यात. शेतकरीच आहे तीच की अडचण, बाकीच काय आहे? शेतकऱ्या मालाला दर नाही. तरी भाजप, काँग्रेस, शिवसेना याच्यात कोण जर आलं तर ती तिथंच आहे, सगळी तिथंच आहे. मग खासदारकीच्या निवडणुका लागलीत, खासदारकीला काय वाटतं ह्यावेळी काय होईल? ही जनतेचा कौल मी तर काय सांगणार. अखेर शेवटी
ज्या खासदार आमदारांनी ज्या जनतेशी संपर्क साधला, ही जनता त्यांच्या समावात आहे, त्याबद्दल मी काय सांगू शकतो. अखेर शेवटी जनतेचा निर्णय. परमेश्वर, जनता इज परमेश्वर, बरोबर. वोटर इज परमेश्वर. खासदार असो आमदार असो, मी आता माजी सैनिक आहे, तर मला सिलेक्ट करणारे अधिकारी होते. माझ्या नशिबात जे लिहिलंय ते घडलं ना. या विषयात मी धन्यवाद देतो. तरी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनी सांगू शकत नाही. हे राजकारणातलं मला गणित माहित नाही. खासदारकीच्या निवडणुका लागल्यात, काय वाटतंय तुम्हाला? खासदारकीची निवडणूक लागल्या, पण आम्हाला इथं आमच्या एरियामध्ये आम्हाला काँग्रेसचीच फार गरज आहे. काँग्रेस आहे तर सगळं आहे. काँग्रेसच का असं वाटतं? काँग्रेसच्या आमच्या आतापर्यंत सगळ्यात जास्त मदत आम्हाला विश्वजित कदम साहेबांनी केल्या आणि त्यांची पहिल्यापासून अगदी पतंगरावांच्या पासून अगदी आम्हाला आतापर्यंत अतिशय छान त्यांची कोणत्याही काळात अगदी घरात आमचा किरकोळ जरी कार्यक्रम असेल तर त्यांनी आमच्या घरापर्यंत येतात. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की काँग्रेसच असायला पाहिजे. काय वाटतंय मामा तुम्हाला? मामा, खासदारकीच्या निवडणुका लागलीत, बरोबर, काय वाटतंय कोण असावं? नाही, ह्या टायमाला कसं आहे, ह्यात मग सांगितल्याप्रमाणे विश्वजित कदमचा आणि पतंगराव साहेबांचा इथं स्टंट आहे सांगली जिल्ह्यात. तसं म्हटलं तर बाकीचं आपण काय सांगू शकत नाही. बाकीचं आता मोदी साहेब जे जोरात चाललेले आहेत त्यांचं सरकारचं आहेच आहे पहिलं, अजून सुद्धा लागण्याची शक्यता आहे. पण हे तर चांगले लिहिले आहेत. काँग्रेस लागणार 100% मला लिहून माझ्याकडे घ्या. बरोबर, काँग्रेसच पाहिजे. काँग्रेसच पाहिजे सांगली जिल्ह्यात. काय वाटतं काँग्रेस का असावं? कामच कशी असतात. पोरातने बुडून स्वतः विश्वजित कदम पतंगराव आम्ही बघितले वैयक्तिक, आम्ही त्यातच आहे आणि आम्हाला बाहेर काढले त्यांनी. ह्या जिल्ह्यात काँग्रेस का असं वाटतं? काँग्रेस चांगलंच आहे पहिल्यापासून आणि ईशानदादा चांगलंच आहे तसं. बाकी तुम्हाला आहे टाइम बोललो कदम. आता कदम विषय सोडून द्या. मात्र तुमचं आता हे मोदी साहेब त्यांचं देशामध्ये ते पंतप्रधान आहेत, त्यांचं कार्य काम चांगलं आहे, त्यांचं काय अडचण नाही. बाहेर ते लागू शकतात, काय अडचण नाही. पण सांगली शक्यतो ते सीट लागत नाही. आता पाटील साहेब आहेत चाललंय ते अजून करत चालू आहे अजून. पण त्यांचे दोघात आता विश्वजित किंवा हे आपलं विशाल पाटील किंवा हे आपलं काय चंद्रनाथ पाटील या दोघांत करत चालू आहे. आता बघू काय होतंय मग. असं आहे शक्यतो या जिल्ह्यामध्ये काँग्रेस चालणार. खासदारकीच्या निवडणुका लागलीत, काय वाटतंय कोण असावं खासदार? तसं काय मला पण अशा काय म्हणतात बघा. खासदारकीच्या निवडणुका लागले, काय वाटतंय कोण खासदार असावं? काय एवढं ही नाही, कल्पना नाही. तुम्हाला काय सांगाल मामा? खासदारकीच्या निवडणुका लागल्या, खासदारकीच्या निवडणुका लागलीत म्हणजे काय वाटतंय कोण असावं खासदार? खासदार तीन लढत आहे त्या. चंद्रहार पाटील, विशाल पाटील, पण त्यांचं तिकीट फिक्स नाही. ही बालेकरला काँग्रेसचा सांगली जिल्हा. आता काय शिवसेनेची आणि भाजपची मतं फुटले तर मग विशाल पाटीलच येणार. बर. आणि विशाल पाटलांचं अजून तिकीट फायनल नाहीये. नाही आज सांगतो म्हणलेत की काय झालं त्यांचं तिकडे लक्ष. नाही झालं फायनल तर मी चंद्रहार पाटील येणार. परंतु भाजप नाही येणार माझ्या मते तरी येणार. मग चंद्रहार पाटील खासच तिकीट लागले. हा, जर तिघांची लढत जर लागली तर विशाल पाटील येणार. तिरंगी लागली तर मोदीनं नाही केलं, भाजपच येणार. काँग्रेस येत नाही, भाजपच येणार. आमच्या गावातलं सांगा, हीच गाव भिलवडी. भाजपच येणार. त्याने जरा हे केलं, प्रगती केली काय तर काँग्रेसवाल्यांनी काही केलेलं नाही. आपण बघूयात यांचं काय म्हणणं येते. काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागलीत? आता काय संजय का महायुतीतर्फे आहे तीच. महाविकास आघाडीच काय विशाल पाटील का चंद्रहार पाटील अजून काय फिक्स झालं. आज फायनल होईल ते. आज होईल 3 तारखेला हे जे महागठबंधनचे बैठक आहे त्यात ते ठरेल कोण उमेदवार द्यायचा. ठाकरे गटातर्फे चंद्रहार पाटील यांनी उमेदवार जाहीर केला. सदैव वाद चालू आहे. पारंपरिक हा काँग्रेसचा हे आहे बाले. संजय काकांचं तिकीट जर फायनल नाही झालं आणि चंद्रहार पाटील तर फायनल आहेच, तर काय परिस्थिती होईल? संजय हे विशाल पाटलाचं फिक्स झालं तर हे होणार, संजय काकाला होणार, फाईट होणार जोरात.
तर संजय विशाल पाटीलच पाहिजे फाईट द्यायला असं आहे. आणि विशाल पाटील समजा उभा राहिले तर तुम्हाला काय वाटतं खासदार म्हणून यात कोण यावं? खासदार म्हणून काय संजय काकाच घेतील. बरं. चंद्रारमुळे सगळे ही झाले गोची झाले. विशाल पाटीलच योग्य आहेत आता. काय वाटतं तुम्हाला? आपल्याला तर काय माहिती हं? नाही नाही